नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गेल्या काही काळापासून जागतिक स्तरावरती घडामोडींना मोठा वेग आला आहे. अमेरिकेनं व्हेनेझुएलावरती कब्जा केला आहे आणि आता पुढच्या काही काळात या देशावरती अमेरिकेचं वर्चस्व असणार आहे. गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिकेमधील संबंध थोडे तणावलेले आहेत, कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती 50% कर लादलेला आहे. यातील 25% कर हा रशियन तेलाची खरेदी करत असल्यामुळे लावण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराबाबत चर्चा सुरू आहे. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला सर्वात मोठी ऑफर दिली आहे. याचा भारताला फायदा होऊ शकतो, परंतु रशियाला मात्र फटका बसण्याची मोठी शक्यता आहे. अमेरिकेनं कब्जा केलेल्या व्हेनेझुएला देशात तेलाचे मोठमोठे साठे आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला रशियाऐवजी व्हेनेझुएलाकडनं कच्चं तेल खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. मात्र यावर पूर्णपणे अमेरिकेचं नियंत्रण असणार आहे. व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलंय की भारताला व्हेनेझुएलाकडनं तेल खरेदी करण्याची परवानगी दिली जाऊ शकते, मात्र यासाठी अटी काय असतील याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. आता भारताने ही ऑफर स्वीकारली तर रशियावरती थेट परिणाम होऊ शकतो, कारण भारत रशियाकडनं तेल आयात करत असल्याने रशियन अर्थव्यवस्थेला आधार मिळतोय. मात्र भारतानं तेल खरेदी बंद केल्यास पुतिन यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जगाचं लक्ष भारताकडे लागलंय. अमेरिकन सरकारनं म्हटलं आहे की व्हेनेझुएलाचं तेल बाजारात परत येऊ शकतं, मात्र व्हेनेझुएला ते थेट विकू शकत नाही. अमेरिकेचा ऊर्जा सचिव क्रिस्टोफर राईट यांनी सांगितलंय की व्हेनेझुएलाचं तेल अमेरिकेच्या देखरेखीखाली विकलं जाईल आणि त्यातून मिळणारं उत्पन्न अमेरिकेद्वारे नियंत्रित केलं जाईल. याचा अर्थ असा की तेल जरी व्हेनेझुएलाचं असलं तरी अमेरिका त्यांच्या किमती, खरेदीदार आणि वित्त पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवेल. अमेरिकेच्या निर्बंधापूर्वी भारत व्हेनेझुएलाकडनं मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतच होता. व्हेनेझुएलाचं जड कच्चं तेल भारताच्या जटिल रिफायनरीसाठी अत्यंत योग्य मानलं जातं. त्यामुळे भारतानं तेल खरेदी करायला सुरुवात केली तर भारताला आपल्या ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्यास मोठी मदत होऊ शकते. यामुळे भारताला मोठा दिलासा मिळू शकतो. आता अमेरिकेच्या ऑफरवरती भारत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याचा सर्वात मोठा फायदा रिलायन्सला होणार आहे. त्यामुळे सोमवारी रिलायन्स देखील मोठ्या फोकसमध्ये राहण्याची शक्यता आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.